आजही तो अनुभव आठवला की अंगावर काटा येतो. ही गोष्ट खरी आहे, माझ्या आयुष्यात घडलेली. साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वीची ही घटना आहे, जेव्हा मी पुण्यात एका IT कंपनीत नोकरी करत होतो. शहरातल्या गडबडीत माझं आयुष्य चाललं होतं. काम, घर, मित्र हे सगळं व्यवस्थित होतं. पण त्या दिवसानंतर माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं. मी मूळचा कोकणातला. आमच्या गावात अजूनही जुन्या काळच्या श्रद्धा, अंधश्रद्धा या पाळल्या जातात. माझे आजोबा खूप आधी गेले होते आणि त्यानंतर माझं गावाशी फारसं नातं उरलं नव्हतं. आई बाबा गावात राहत होते, मी मात्र पुण्यात. आम्ही कधीतरी बोलायचो, सगळं अगदी नेहमीसारखं चालू होतं. पण त्या दिवशी माझ्या मोबाईलवर एक अनोळखी कॉल आला. मध्यरात्री नेमकं 12:03 सुरुवातीला मला वाटलं एखादा टेलिमार्केटिंग कॉल असेल किंवा चुकून कोणी डायल केला असेल. पण स्क्रीनवर दिसणारं नाव पाहून माझं रक्त गोठलं. मोबाईलच्या स्क्रीनवर लिहिलं होतं, आबा. आबा म्हणजे माझे आजोबा, जे 10 वर्षांपूर्वीच निधन पावले होते. क्षणभर माझ्या अंगातून विजेचा झटका गेला. हे कसं शक्य आहे? मी स्वतःशीच पुटपुटलो. माझा हात थरथर कापत होता. काही क्षण मी थिजल्यासारखा स्क्रीनकडे बघत बसलो. शेवटी कुतूहल, भीती, गोंधळ सगळं एकत्र आलं आणि मी तो कॉल उचलला. हॅलो. माझा आवाज थरथरत होता. काही सेकंद शांतता होती आणि मग अचानक एक आवाज आला, मला विसरलास का? तो आवाज अगदी माझ्या आबांसारखाच होता. मी श्वास रोखून ऐकत होतो, पण लगेच फोन कट झाला. माझ्या अंगावर शहारे आले होते. मी झोपायचा प्रयत्न केला, पण पूर्ण रात्र डोळ्याला झोप नाही. सकाळी उठून मी माझ्या आईला फोन केला. तिला सर्व सांगितलं. आई हसली आणि म्हणाली, काय रे तू पण? स्वप्नातला आवाज असेल. आजोबांची आठवण काढत होतास का काल? मी जबरदस्ती हसून टाळलं, पण मनातली भीती काही कमी झाली नव्हती. त्या दिवसानंतर 2 ते 3 दिवस सगळं ठीक होतं. मी ठरवलं होतं की त्या कॉलला जास्त मनावर घ्यायचं नाही. पण 4थ्या दिवशी पुन्हा तोच प्रसंग घडला. यावेळी रात्री 12:17 फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा तेच नाव, आबा. यावेळी मी थोडं धाडस दाखवत लगेच फोन उचलला. कोण आहे? कोण बोलतंय? मी जरा जोरात विचारलं. त्या टोकाला पुन्हा काही सेकंद शांतता. मग स्पष्ट आवाजात वाक्य ऐकू आलं, लवकर ये, वेळ कमी आहे. मी हादरलो. कुठे येऊ? कोण बोलतंय? मी घाईघाईने विचारलं, पण उत्तर नाही. पुन्हा कॉल कट. त्या क्षणापासून माझ्या मनात प्रचंड घालमेल सुरू झाली. हे नक्की कोण करतंय? कोणी माझी थट्टा करतेय का? पण माझ्या आजोबांचा नंबर तर आता अस्तित्वातच नव्हता. त्यांनी वापरलेला जुना मोबाईल व सिम मी स्वतः त्यांच्या मृत्यूनंतर बंद केला होता. मग हे कसं शक्य आहे? मी ठरवलं की याचा तपास करायचा. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याऐवजी मी जवळच्या मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो. त्यांना नंबर दाखवला. त्यांनी कॉल लॉग तपासला आणि सांगितलं, सर, हा नंबर आता अस्तित्वात नाही, डिलीट झालाय. सिस्टीममध्ये काहीच रेकॉर्ड नाही. मी थक्क झालो. तिथल्या टेक्निशियनने मात्र हलकं हसत सांगितलं, सर, कधी कधी मोबाईलमध्ये बग असतो, जुने कॉन्टॅक्ट्स दिसतात, जास्त टेन्शन घेऊ नका. पण मला माहीत होतं की हा काही तांत्रिक बिघाड नव्हता. त्या आवाजातली ओळख, त्या शब्दांतलं गूढ, हे सगळं काहीतरी वेगळंच होतं. रात्री परत घरी आलो. मनात प्रचंड भीती होती. म्हणून मी ठरवलं की फोन सायलेंटवर ठेवून झोपायचं. पण अंदाज लावा काय झालं असेल. मध्यरात्री 12:30 फोन परत वाजला.
मी दचकून उठलो. यावेळी मात्र मोबाईल सायलेंटवर असूनही मला रिंग स्पष्ट ऐकू येत होती. मी घामाघूम झालो. धडधडत्या हाताने फोन उचलला. समोरून आवाज आला, "आता वेळ आली आहे, येणार ना तू?" मी घाबरून फोन भिरकावून दिला आणि संपूर्ण रात्र भीतीने थरथरत जागतच बसलो. पुढच्या काही दिवसांत हे कॉल्स नियमित यायला लागले. दररोज मध्यरात्रीच्या सुमारास. कधी आबांचा आवाज, कधी फक्त श्वास घेण्याचा, तर कधी दुरून येणारं बेसूर हसू. मी कोणाला सांगायची हिंमत केली नाही. ऑफिसमध्येही माझं लक्ष लागत नव्हतं. झोप उडून गेली होती. डोळ्याखाली काळी वर्तुळं पडली होती. शेवटी मी माझ्या एका जवळच्या मित्राला, संजयला सगळं सांगितलं. तो सुरुवातीला हसला, पण माझ्या डोळ्यांतली भीती बघून काहीसा गंभीर झाला. तो मला म्हणाला, "हे बघ, हे काहीतरी विचित्र वाटतंय, अमानवीय. मला असं वाटतंय की तुला मृतात्म्यांचा कॉल असेल. काहीतरी कारण असणार या गोष्टीला. तुला गावात जाऊन चौकशी करावी लागेल." संजयच्या शब्दांनी माझं मन अधिकच अस्वस्थ झालं आणि हळूहळू मला समजू लागलं, हे कॉल्स फक्त आवाज नाहीत, तर काहीतरी इशारा देत आहेत. त्या फोन कॉल्सने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं होतं. दिवसाचे काम, ऑफिस, मित्रमंडळी हे सगळं काही केवळ वरवरचं वाटू लागलं. कारण माझ्या डोक्यात एकच विचार सतत घुमत राहायचा, तो कॉल पुन्हा कधी येणार. प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक एकसारखं व्हायला लागलं. सकाळी थकल्यासारखा उठायचो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं वाढत होती. ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हतं. संध्याकाळी घरी आलो की एक अदृश्य भीती मनाला कुरतडायला लागायची. आणि रात्री घड्याळाचे काटे 12 वाजण्याच्या जवळ आले की माझं हृदय जोरजोरात धडधडायचं. तो कॉल आता नियमित झाला होता. दररोज अगदी नेमक्या मध्यरात्रीच्या सुमारास. कधी आबांचा ओळखीचा आवाज, तर कधी फक्त फोनवरून जोरात श्वास ऐकू यायचा, जणू कोणी कानाशीच उभा आहे. तर कधी दुरून ऐकू यायचं एखाद्या स्त्रीचं रडणं. काय चाललं होतं मला काहीच समजत नव्हतं. एका रात्री मी ठरवलं की या कॉलचा पुरावा ठेवणार. फोन आला की मी रेकॉर्डिंग ऑन केलं. त्या रात्री नेमकं 12:21 मला कॉल आला. स्क्रीनवर पुन्हा आबा. थरथरतच मी तो कॉल उचलला आणि यावेळी आवाज खूप स्पष्ट ऐकू आला, "मी वाट बघतोय स्मशानाजवळ, वेळ कमी आहे." मी थिजून गेलो. हातपाय गार पडले. फोन कट झाला. सकाळी मी रेकॉर्डिंग ऐकायला बसलो आणि काय आश्चर्य, कारण रेकॉर्डिंगमध्ये काहीच नव्हतं. संपूर्ण रेकॉर्डिंगमध्ये फक्त डेड सायलेन्स. याचा अर्थ ते सगळं मी फक्त माझ्या कानांनी ऐकत होतो. त्या दिवसानंतर मी स्वतःला आवरलं नाही. मी गावाला जायचं ठरवलं. आई बाबांना आधी काहीच न सांगता मी एका शनिवारी सकाळी कोकणात जायला निघालो. प्रचंड भीती होती. प्रत्येक झाड, डोंगर, प्रत्येक अंधाऱ्या बोगद्यासारखा वाटणारा रस्ता माझ्या भीतीत भर घालत होता. गावात पोहोचलो तेव्हा आई बाबा आश्चर्यचकित झाले. "अरे, अचानक काय झालं? काही काम होतं का?" आईने विचारलं. मी काही बोललो नाही, फक्त हसून विषय टाळला. पण रात्रीच्या जेवणानंतर धाडस करून मी आईला विचारलं, "आई, तुला काही आठवतंय का? आबांच्या मृत्यूबद्दल काही विचित्र घडलं होतं का?" आई माझ्याकडे थोड्या वेळ बघतच राहिली. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर विचित्र भीती चमकून गेली. मग तिने मुद्दाम विषय बदलला. "कशाला जुन्या गोष्टी उकरतोयस? जा, झोप जा." पण मला तिच्या डोळ्यांत दिसलं की ती काहीतरी लपवत होती. रात्री गावात झोपणं ही वेगळीच गोष्ट असते. दूरवर कुत्र्यांचे भुंकणे, झाडांतून सळसळणारा वारा, अधूनमधून घुबडांचा टाहो आणि त्यात माझ्या मनातली भीती. मी घरातल्या जुन्या खोलीत एकटाच झोपलो होतो.
घड्याळाचे काटे जसजसे 12 वाजण्याच्या जवळ आले तसतसं माझं हृदय धडधडायला लागलं आणि नेमकं 12 वाजून 2 मिनिटांनी माझा मोबाईल वाजला. स्क्रीनवर पुन्हा तेच, आबा. मी थरथरत फोन उचलला तसा समोरून आवाज आला, मी इथेच आहे, आपल्या घराच्या मागे, उंबराच्या झाडाखाली. मी जणू गोठूनच गेलो. माझ्या घराच्या मागे खरंच एक जुनं उंबराचं झाड होतं आणि त्या झाडाखाली लहानपणी मी आबांसोबत बसून खूप वेळ घालवला होता. फोन कट झाला. माझ्या अंगातलं रक्त जणू गोठलं होतं. मी खिडकीतून बाहेर डोकावलं. चांदणं पडलेलं, अंधार गडद झालेला आणि खरंच झाडाखाली कोणीतरी उभं होतं. लांबून मला फक्त एक सावली दिसत होती. तिचं रूप अस्पष्ट होतं, पण मला खात्री होती ते आबाच आहेत. मी घाबरून दार लावून बसलो. संपूर्ण रात्र डोळ्याला झोप नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईला हे सगळं सांगितलं. आईच्या चेहऱ्यावरचाही रंग उडाला. तिने घाईघाईने बाबांना आणि काकांना बोलावलं आणि मग जी गोष्ट माझ्या कानावर आली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आई म्हणाली, तुझ्या आबांचा मृत्यू साधा नव्हता. गावात कोणी सांगत नाही, पण खरं म्हणजे ते शेवटच्या दिवसांत सतत म्हणायचे की त्यांना कोणीतरी बोलावतंय. रात्री उंबराच्या झाडाखाली त्यांना एक सावली दिसायची. आम्हाला वाटलं तो भ्रम असेल त्यांचा, पण त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या रात्री ते अचानक गायब झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं प्रेत त्या झाडाखाली सापडलं. मी हे ऐकून सुन्न झालो. म्हणजे मी जे ऐकत होतो त्या फक्त आठवणी नव्हत्या, तर खरंच एक गूढ त्यांच्या मृत्यूशी जोडलेलं होतं. त्या रात्रीनंतर कॉल्स अधिक भयानक होऊ लागले. कधी आवाज जोरात किंचाळणारा असे, कधी फोन उचलला की फक्त स्मशान शांतता. माझं मन हळूहळू वेडसर होऊ लागलं. मी स्वतःलाच विचारायचो, हे खरंच आहे का की मी वेडा होतोय? पण एक गोष्ट स्पष्ट होती, हे कॉल्स फक्त मला काहीतरी सांगण्यासाठी येत होते आणि ते सांगणं मला शोधायचं होतं. आता मला खात्री पटली होती की हे फोन केवळ योगायोग नाहीत. माझ्या आबांच्या मृत्यूशी, त्या उंबराच्या झाडाशी आणि या गावाशी काहीतरी खोल गूढ जोडलेलं आहे. मी ठरवलं की सत्य काहीही असो ते शोधायचंच आहे, कारण दररोज येणारे हे फोन माझं जगणं अशक्य करून टाकत होते. त्या रात्री पुन्हा नेमकं 12 वाजून 7 मिनिटांनी मोबाईल पुन्हा वाजला. हात थरथरत होता, पण मी कॉल उचलला. सत्य लपवलंय, शोध घे, नाहीतर उशीर होईल. माझा घसा कोरडा पडला, तरीही मी ओरडून विचारलं, कुठलं सत्य, कोण लपवतंय? मला उत्तर मिळालं नाही. फोन कट झाला. त्या क्षणी माझ्या मनात संशय आला. आई, बाबा, काका हे काहीतरी लपवतायत. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती मला अगदी स्पष्ट दिसली होती. दुसऱ्या दिवशी मी गावातील एका वृद्धाला भेटलो. त्यांचं नाव गणपत काका. ते म्हणजे गावातल्या जुन्या गोष्टींचा जणू जिवंत ग्रंथच होते. मी त्यांना सावधपणे विचारलं, काका, माझ्या आबांच्या मृत्यूबद्दल खरं काही माहिती आहे का? गणपत काकांनी माझ्याकडे बराच वेळ बघितलं. मग हळू आवाजातच म्हणाले, सगळं सांगणं बरं नाही रे मुला, पण तू विचारतोस म्हणून सांगतो. तुझ्या आबांचा मृत्यू साधा नव्हता. त्यांच्यावर काळी जादू केली होती. काळी जादू? तसे ते मान डोलावून म्हणाले, हो, गावातलं उंबराचं झाड शापित मानलं जातं. जुन्या काळी इथे एक तांत्रिक राहत होता. तो मृतांच्या आत्म्यांना बांधून ठेवायचा. म्हणतात की त्या झाडाखाली अनेक आत्मे कैद आहेत. तुझ्या आबांनी शेवटच्या दिवसांत वारंवार सांगितलं होतं की कोणीतरी त्यांना बोलावतंय, पण आम्हाला वाटलं तो त्यांचा वेडेपणा आहे. आणि मग काकांनी श्वास घेतला आणि पुढे म्हणाले, आणि मग त्यांचा मृतदेह झाडाखाली सापडला. डोळे सताड उघडे. चेहऱ्यावर अशी भीती होती की आम्ही बघायलाही घाबरलो. तेव्हापासून लोक म्हणतात त्या झाडाखाली बसणाऱ्याला
मृतात्म्यांची साद ऐकू येते. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे आबा खरोखरच त्या आत्म्यांमध्ये अडकले होते आणि आता ते मला बोलावत होते. त्या रात्री मी ठरवलं की काहीही झालं तरी रेकॉर्डिंग करायचंच. मी मोबाईल बाजूला ठेवला आणि व्हॉइस रेकॉर्डरही वेगळा चालू केला. मध्यरात्री पुन्हा फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा आबा. मी कॉल उचलला. मी अडकलोय, सोडव मला, नाहीतर आता तुझी पाळी. मला विजेचा झटका लागल्यासारखा मी हादरलो. काही बोलायच्या आतच कॉल कट झाला. मी घाईघाईने रेकॉर्डिंग ऐकलं. मोबाईलच्या रेकॉर्डिंगमध्ये काहीच नव्हतं, पण त्या वेगळ्या व्हॉइस रेकॉर्डरमध्ये आवाज स्पष्ट आला होता आणि ते ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. म्हणजे मी वेड्यासारखी कल्पना करत नव्हतो, तर हे खरं होतं. दुसऱ्या दिवशी मी आईला पुन्हा विचारलं, आई, काहीतरी लपवतेस का तू? मला सगळं खरं सांग. आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, तुझे आबा शेवटच्या काळात खूप विचित्र वागत होते. ते म्हणायचे की त्यांच्या फोनवरून मृत नातेवाईक बोलतात. आम्ही त्यांना वेडे समजलो, पण खरं म्हणजे त्यांचा मोबाईल मृत्यूच्या आधीच्या रात्री सतत वाजत होता. नंबर अज्ञात, पण स्क्रीनवर मृत व्यक्तींची नावं दिसायची. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे आबांसोबत जे घडलं होतं तेच आता माझ्यासोबत घडत होतं. आई पुढे म्हणाली, शेवटच्या रात्री त्यांनी सांगितलं होतं ते मला बोलावतायत. मी नाही गेलो तर माझ्या नातवाला घेऊन जातील, आणि दुसऱ्या दिवशी ते गेलेच. मी स्तब्ध झालो. आईच्या या वाक्याने माझ्या डोक्यात वीज चमकली. म्हणजे आता माझी पाळी आहे. त्या रात्री मला झोप आली नाही. सतत मनात एकच विचार, आबा खरंच त्या झाडाखाली अडकले आहेत का? मध्यरात्री कॉल आला. आवाज जोरात होता, येशील का? शेवटची वेळ आली आहे. मी थरथरत होकार दिला. जणू माझ्या तोंडून आपसूक उत्तर निघालं. फोन कट झाला. पण त्या क्षणापासून मला जाणवलं की आता मला उंबराच्या झाडाखाली जायलाच हवं. त्या रात्री हातात टॉर्च घेऊन मी हळूच घराबाहेर आलो. गाव पूर्ण शांत होतं. फक्त वाऱ्याची सळसळ आणि दूरवरच्या कुत्र्यांचे आवाज. उंबराच्या झाडाखाली पोहोचलो तेव्हा चंद्रकिरणांनी झाडाचं सावट अजून भयाण दिसत होतं. जमिनीवर जुन्या पानांचा थर होता आणि तिथे सावल्यांत मला एक आकृती दिसली. उंच, वाकलेली, पण चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मी श्वास रोखून उभा राहिलो. अचानक मोबाईल वाजला. स्क्रीनवर पुन्हा आबा. मी थरथरत फोन उचलला. मला सोडव, नाहीतर तू इथेच राहशील. त्या क्षणी उंबराच्या झाडाखालची ती आकृती माझ्याकडे सरकू लागली. टॉर्चचा प्रकाश थरथरत तिच्या चेहऱ्यावर नेला आणि माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं त्याने माझ्या छातीत धडकीच भरली. तो चेहरा अगदी माझ्या आबांसारखाच होता, पण विकृत. डोळे खोल केलेले, पांढरट डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आणि चेहरा अगदी भयान. तोंड उघडं होतं, पण ओठांऐवजी काळा दुर्कट दूर बाहेर येत होता. मी किंचाळत मागे सरकलो. त्या क्षणी माझ्या मोबाईलवर पुन्हा एक कॉल आला. मी घाबरून कॉल उचलला. मला मुक्त कर, मंत्र शोध, नाहीतर तू माझ्यासोबत इथेच अडकशील. मी थरथरतच विचारलं, कुठला मंत्र, कुठे मिळेल? पण काही उत्तर आलं नाही. कॉल कट झाला आणि झाडाखालची आकृती अचानक हवेत विरून गेली. दुसऱ्या दिवशी मी गणपत काकांकडे गेलो. त्यांना सगळं सांगितलं. ते गंभीर झाले आणि म्हणाले, तुझ्या आबांबरोबर जे घडलं ते तुझ्याही मागे लागलंय. त्या तांत्रिकाने या झाडाखाली आत्म्यांना बांधून ठेवण्यासाठी एक शापित मंत्र केला होता, जो माणूस त्या आत्म्यांनी निवडला. त्याने जर तो मंत्र शोधला नाही तर तो स्वतः त्या आत्म्यांमध्ये कैद होतो. मी थरथरतच विचारलं, म्हणजे आबा अडकले आहेत आणि आता माझी पाळी आहे?
तसे ते मान डोलावून म्हणाले, हो, पण तुला अजून संधी आहे. या तांत्रिकाची जुनी पोथी अजून कुठेतरी आहे. ती सापडली तर मंत्रही मिळेल, नाहीतर. मला सगळं कळून चुकलं होतं. मी गावात शोधाशोध सुरू केली. जुन्या लोकांना विचारलं. शेवटी एका म्हाताऱ्या बाईने सांगितलं की ती पोथी स्मशानाजवळ वाळलेल्या विहिरीत दडवली आहे. त्या रात्री मी धाडस करून स्मशानाजवळ गेलो. चंद्रकिरणांत स्मशान अजूनच भयानक वाटत होतं. ते गोड वातावरण, त्यात वाऱ्याचा आवाज, सगळं वातावरण थरकाप उडवणारं होतं. त्या विहिरीत उतरून मी शोध घेतला. जुन्या दगडांच्या फटीत मला खरंच एक धुळीने माखलेली, मोडक्या चामड्यात बांधलेली पोथी सापडली. मी थरथरत ती उघडली. अक्षरच जुनी होती, पण अगदी स्पष्ट. त्या रात्री मी पुन्हा उमराच्या झाडाखाली गेलो. मोबाईल खिशात, हातात पोथी. हृदय धडधडत होतं. नेमक्या मध्यरात्री मोबाईल वाजला. स्क्रीनवर पुन्हा आबा. मी कॉल उचलला तसा आवाज घुमला, मंत्र वाच, नाहीतर तू कायमचा अडकशील. मी पोथीतला मंत्र वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू आवाज मोठा करत गेलो. झाडाभोवती वारा सुटला. पानं जोरात सळसळू लागली आणि अचानक झाडाखालून अनेक सावल्या बाहेर पडू लागल्या. विकृत चेहरे, किंचाळणारे आवाज, थरथरणारे हात आणि त्यांच्यामध्ये माझे आबा. त्यांचा चेहरा यातनेने व्याकुळ. ते किंचाळले, संपूर्ण वाच, नाहीतर सगळं व्यर्थ जाईल. मी डोळे मिटून पूर्ण मंत्र उच्चारला आणि क्षणात कानठळ्या बसवणारा आवाज आला. जमिनीखालून जणू साखळ्या तुटल्याचा आवाज. सगळ्या सावल्या हवेत विलीन होऊ लागल्या. आबा शेवटी माझ्याकडे पाहून हलकसं हसले. त्यांच्या डोळ्यात शांतता होती आणि मग तेही प्रकाशात विरून गेले. सगळं शांत झालं. झाडाखाली आता काही नव्हतं. मी घामाने भिजलेलो. तसाच घरी परतलो. त्या दिवसानंतर मोबाईलवर कधीही तसा कॉल आला नाही आणि स्क्रीनवर पुन्हा आबा हे नाव कधीही दिसलं नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.